नमस्कार, स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत सुक्क चिकन, तर्रेदार चिकनचा रस्सा। बघा आपला चिकनचा रस्सा किती छान झाला आहे, तरी सुद्धा किती छान झालेले आहे। आपलं सुक्क चिकन सुद्धा बघा किती मस्त झालेला आहे। तुम्ही पण नक्की करून हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील। मी इथं 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले बघा। 1 चमचा हळद टाकूया, मीठ, थोडासा गरम मसाला। याला चांगलं हळद मीठ आपण लावून घेऊया। चिकनला आपण हळद मीठ चांगलं लावून घेतलेलं आहे। 5 मिनिट असंच ठेवून देऊया आणि आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण करून घेऊया। 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून बारीक वाटून घेऊया। इथं 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे बारीक चिरून आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। आपलं वाटण करून झालेलं आहे, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि ही खोबरं। वाटण आपण चिकनला लावून घेऊया। थोडंसं वाटण आपण चिकनला लावून घेऊया। 2 ते 3 चमचे खोबरं, याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। चिकनला आपण थोडंसं कच्चं वाटण लावून घेतलेलं आहे, आपण हे शिजवून घेऊया। मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण घेऊया 2 ते 3 चमचे तेल। मी इथं 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 2 ते 3 चमचे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे टाकूया। याला चांगलं मिक्स करून तेलामध्ये आपण वाटण 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे बघा। वाटणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत 2 मिनिटं आपण हे परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं चांगलं भाजलं आहे, आता आपण टाकूया चिकन। 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे। याच्यावर एक खोलगट ताट ठेवून मी याच्यावर 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। 5 मिनिट आपण मध्यम गॅसवर चिकन ठेवायचं आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण पाणी ओतायचं नाही अजिबात त्याच्यामध्ये। पाणी गरम झाल्यानंतरच त्याला एकदा परतून घेऊन पाणी सुटल्यानंतर आपण पाणी ओतायचं त्याच्यामध्ये। 10 मिनिट आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत, ताटावरचं पाणी सुद्धा चांगलं गरम झालं आहे आणि बघा आपल्या रश्श्याला, चिकनला किती पाणी सुटलं आहे। याच्यामध्ये 1 थेंब सुद्धा पाणी टाकलेलं नाही बघा, किती रस्सा सुटलेला आहे पाणी। चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम झालेलं वरचं ताटावरचं पाणी ओतून घेऊया। याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया एकदा आणि आणखीन ताटावर आपण गरम करायला पाणी ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिट आणखीन चिकन शिजवून घ्यायचं इकडं। पुन्हा एकदा आपण तसंच ताटावर पाणी गरम करायचं आहे। 10 ते 15 मिनिट चिकन शिजेपर्यंत आपण कांदा, टोमॅटो भाजून याचं वाटण तयार करून घेऊया। त्याचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि याच्यामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे अगोदर। थोडंसं तेल टाकून घेऊया आपण। कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तेल टाकल्यामुळे आपला कांदा चांगला भाजतो। कांदा आपला 5 ते 7 मिनिट तांबूस रंगावर चांगला भाजला आहे। आता आपण काढून घेऊया। मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो जास्त वेळ भाजायचा नाही, 2 मिनिट थोडंसं तेल टाकून 2 मिनिट भाजायचं आहे। टोमॅटो लगेच मऊ होतो। 2 मिनिट झालेला आहे, टोमॅटो आपला चांगला भाजला आहे। आता आपण काढून घेऊया। कांदा आणि टोमॅटोचं आपण ह्याचं वाटण करून घेऊया। मी कांद्याचे सेपरेट वाटण करणार आहे, टोमॅटोचं पण मी सेपरेट वाटण करणार आहे। 10 ते 15 मिनिट झालेले आहे। आता आपलं चिकन शिजले का ते आपण चेक करूया। बघा आपलं चिकन छान शिजलं आहे। आता आपला गॅस बंद करून देऊया। चिकन शिजलेला मी रस्सा वेगळा केलेला आहे आणि आता आपण चिकन काढून घेऊया ह्याच्यामध्ये। आपण रस्सा करून घेऊया। मी इथे एक पातेलं घेतले आहे, पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे। मी थोडंसं ह्याच्यामध्ये घालणार आहे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं 1 चमचा पेस्ट घालणार आहे। याला चांगलं 2 मिनिट परतून घेऊया। मी कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलेलं, मी अर्ध रस्स्याला वाटण घालणार आहे आणि अर्ध सुक्क चिकन करायचं आहे, त्याला अर्ध वाटण घालणार आहे। तर कांदा आपण चांगला परतून घेऊया 2 मिनिट। त्याच्यामध्ये घालूया अर्धा टोमॅटो। तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घेऊया।
2 ते 3 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आपलं चांगलं परतून घेतला आहे। मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा काळा मसाला, थोडासा चिकन मसाला। याला मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तेलामध्ये मसाला जास्त वेळ परतायचा नाही, मसाला जास्त वेळ परतला तर तो करपतो। मसाले टाकले की आपला गॅस कमीच असावा, नाहीतर मसाले करपतात मोठा गॅस असेल तर। मसाले चांगले परतले आहेत, आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये चिकनचा रस्सा। याला चांगलं मिक्स करून घेऊया। 5 ते 6 मिनिट आपण बारीक गॅसवर रस्सा उकळून घेऊया। रस्स्याला उकळी येईपर्यंत आपण आता सुक्क चिकन बनवून घेऊया। मी इथे घेतलेली आहे एक कढई। कढई गरम झाली की मी यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। तेल आपल्या आवडीनुसार वापरू शकतो, कमी जास्त। तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये राहिलेलं सगळं खोबरं टाकणार आहोत। खोबरं आपलं चांगलं भाजलं आहे। आता आपण टाकूया कोथिंबीर, आलं लसूण वाटण। याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा। कांदा भी 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा। कांद्याची पेस्ट 2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे। कांदा चांगला 2 मिनिट परतलेला आहे। याच्यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट। याला चांगलं 2 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। वाटण आपलं चांगलं परतलं आहे। याच्यामध्ये आपण टाकूया काळा मसाला 1 चमचा, 1 चमचाभर मिरची पावडर, थोडासा चिकन मसाला। याला चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला आपण चांगला मिनिटभर परतून घ्यायचा आहे, जास्त वेळ पण परतायचा नाही। मसाला चांगला परतले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया चिकन। याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिट याला चांगलं परतून घेऊन शिजवून घेऊया। आणखी सुक्क चिकन आपलं तयार झालं आहे। याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। सुक्क चिकन झालं। आपल्या इकडे चिकनचा रस्सा सुद्धा झालेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। बघा आपला रस्सा चिकनचा किती छान तर्रीदार झालेला आहे।